तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। MMRDAची एक्झाम जी आहे ती 11 आणि 12 मेला डेट अनाऊन्स झालेली आहे। म्हणजे आपल्याकडे मोजून फक्त 2 वीकच आहे किंवा त्यापेक्षा कमी वेळ आहे। तर त्याच्यासाठी आपण ही जी लेक्चर सिरीज आहे ती चालू करतोय। त्याच्यामध्ये आपण जसा एक्झामचा पेपर पॅटर्न आपला असणार आहे TCSचा, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि नॉन टेक्निकल जे पार्ट आहे म्हणजे मराठी, इंग्रजी, इंग्लिश जो काय आहे तो GK आणि इंटेलिजन्स टेस्ट, हे जे आपले इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत किंवा जे आपले सब्जेक्ट आहेत त्या हिशोबाने आपण ही जी सीरीज आहे ती स्टार्ट करतो आहे। तर ह्याच्यामध्ये टोटल 30 महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करतोय। तसे प्रत्येक टॉपिकचे म्हणजे मराठी, इंग्लिश आणि GK, इंटेलिजन्स टेस्ट ह्याचे 5-5 क्वेश्चन आपण जे इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट, ते आपण डिस्कस करू, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल। त्याच्यामध्ये जर काही क्वेश्चन चुकले तर तुम्हाला समजेल की आपला हा पार्ट कव्हर करायचा अजून बाकी आहे, ह्याच्यावर पण आपल्याला लक्ष दिले पाहिजे। आणि हे TCS मधलेच क्वेश्चन आहेत, TCSच्या एक्झाम्सला ऑलरेडी विचारले गेलेले आहेत। तर त्यामुळे डेफिनेटली अशा प्रकारचे क्वेश्चन आपण एक्झाममध्ये एक्सपेक्ट करू शकतो। ठीक आहे, इलेक्ट्रिकलचे आपण 10 क्वेश्चन डिस्कस करूया आणि बाकी नॉन टेक्निकलचे प्रत्येकी आपण 5-5 क्वेश्चन येते या सिरीजमध्ये आपण डिस्कस करूया। तो स्टार्ट करूया आपला लेक्चर। सगळ्यात पहिल्यांदा आपण मराठी कव्हर करूया। तर मराठीचा पहिला क्वेश्चन आहे, कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा। त्याच्यात वाक्य दिलेलं आहे, देवाने मला सद्बुद्धी द्यावी। ओके, देवाने मला सद्बुद्धी द्यावी ह्याचं आज्ञार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे। हा TCSच्या एक्झामला ऑलरेडी विचारला गेलेला हा प्रश्न आहे। ओके, तर व्हिडिओ पॉज करत जा। आपलं जे काही सगळे आपण क्वेश्चन जे काही डिस्कस करतोय, व्हिडिओ पॉज करा, तुम्ही तुमचं उत्तर गेस करा किंवा एक वही पेन घेऊन बसा आणि तुमचे उत्तर त्याच्यामध्ये लिहा। आणि नंतर जेव्हा मी आन्सर सांगेन त्या हिशोबाने तुम्ही त्याचा जर करेक्ट आला तर करेक्ट, नाही आला तर नाही, यानेकरून तुम्हाला कळेल की आपलं प्रिपरेशन काय। सो ही एक प्रकारची आपण टेस्ट सिरीजच कन्सिडर करूया। ह्याच्यामध्ये तुम्ही जे काही क्वेश्चन्स आहेत ते एक एक कर तुमचे आन्सर्स लिहून ठेवा आणि नंतर इथे आपण टॅली करूया। ओके, तर चालू करूया। पहिला क्वेश्चन आहे, कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा। वाक्य दिलेलं आहे, देवाने मला सद्बुद्धी द्यावी, आणि त्याचं वाक्य रूपांतर करायचं आहे की आज्ञार्थी वाक्य करा। तर आज्ञा जर दिली तर ती कशी होऊ शकते, देव मला सद्बुद्धी का देत नाही। तर हा प्रश्नार्थक वाक्य, बिकॉज ह्याच्या लास्टला क्वेश्चन मार्क आहे, तर हे काय उत्तर आपलं करेक्ट नाही आहे। देवा मला सद्बुद्धी दे, तर आपण आज्ञा करतो कोणाला, देण्याची, मागण्याची आपण आज्ञा करतो कोणाला तरी, तर हे आपल्याला करेक्ट उत्तर वाटतंय। तरीसुद्धा आपण बाकीचे ऑप्शन चेक करूया। देवाने मला सद्बुद्धी दिली पाहिजे, हे आपण असे आज्ञा करत नाही आहे कोणाला। देव मला सद्बुद्धी देईल हे आपण म्हणजे देवावर सोडून दिले, किंवा देव मला सद्बुद्धी देईल, हा आज्ञा आपण करत नाही आहे। आणि देवा मला सद्बुद्धी मिळो, आपण देवाकडे मागणं करतो, ही का आज्ञा नाही झाली। तर ऑप्शन 2 इथे आपलं करेक्ट उत्तर येईल, देवा मला सद्बुद्धी दे, आज्ञार्थी वाक्य करायचं। त्याने ब्रॅकेटमध्ये जे दिलं होतं त्याप्रमाणे आपल्याला वाक्य रूपांतर करायचं। एवढं कठीण नसतं, तुम्हाला गोष्टी समजून येतील। ह्याचं एक्सप्लेनेशन पण इथे दिलेलं आहे। देवाने मला सद्बुद्धी द्यावी हे एक इच्छार्थी किंवा इच्छा दर्शवणारं वाक्य आहे। आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात आज्ञा, विनंती, आदेश किंवा आग्रह व्यक्त केला जातो त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणू शकतो। वाक्याचा अर्थ कायम ठेवून ते थेट विनंती किंवा आज्ञा स्वरूपात बदलणे आवश्यक आहे, जसे की देवा मला सद्बुद्धी दे, ते हे इथे करेक्ट उत्तर येईल। ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुन्हा एकदा याचं उत्तर तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवा आणि नंतर आन्सर याचा आपण बघूया। ठीक आहे, प्रश्न आहे इथे, खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा। क्रियापद येथे कुठलं क्रियापद आहे ते विचारलेलं आहे। बहीण भावाला खेळवते, हे वाक्य दिलेलं आहे, बहीण भावाला खेळवते। त्यातलं जे क्रियापद आहे खेळवते हे कुठल्या प्रकारामध्ये येऊ शकतं, शक्य क्रियापद, सिद्ध क्रियापद, प्रयोजक क्रियापद, यापैकी नाही, की सकर्मक क्रियापद। तर याचं उत्तर काय येईल ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवा। याचं उत्तर आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा वाक्य काय आहे, तर बहीण भावाला खेळवते। क्रियापद काय आहे इथे, तर खेळवते, हे आपण गेस केलेलं आहे। तर खेळवतेचा अर्थ असतं खेळणे, म्हणजे स्वतः क्रिया केली जाते। जर खेळणे म्हणत असेल इथे ते स्वतः म्हणजे बाळ खेळतं किंवा असं आपण म्हणू शकतो, खेळणे ही क्रिया स्वतःकडली येते। पण खेळवणे हे दुसऱ्याकडून आपण ती जी क्रिया आहे दुसऱ्याकडून केली जाते ती। जसं इथे लिहिलं आहे, बहीण भावाला खेळवते, म्हणजे बहीण आहे ही भावाकडून काम करून घेते असं आपण म्हणू शकतो, दुसऱ्याकडून ही क्रिया करून ते घेतली झाली। सो येथे बहीण स्वतः खेळत नाही आहे, तर ती भावाला खेळायला लावते, याचा अर्थ प्रयोजक क्रियापद आहे। हे प्रयोजक क्रियापद आहे। तर प्रयोजक क्रियापद काय असतं नक्की, ज्या क्रियापदामध्ये कर्ता दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो। जसं या वाक्यामध्ये जी बहीण आहे ती भावाकडून म्हणजे भावाला खेळायला लावते ती, त्यामुळे स्वतः ती न खेळता भावाकडून खेळायला लावते, त्यामुळे हे आपण म्हणू शकतो प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे। ओके, इथे डेफिनेशन पण दिलेले आहे, त्याचं जे काय डेफिनेशन त्याला आपण म्हणतो, ज्या क्रियापदात कर्ता दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो त्याला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो। तर ऑप्शन इथे
ऑप्शन जो 3 आहे ते आपलं इथे करेक्ट उत्तर होईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अच्छा, बाकीचे उत्तर चुकीचे का आहेत किंवा बाकीचे ऑप्शन चुकीचे का आहेत हे सुद्धा आपण इथे बघूया. शक्य क्रियापदामध्ये शक्यता दर्शवतो म्हणजे करू शकतो, शक्यता आहे. सिद्ध क्रियापद म्हणजे क्रिया पूर्ण झालेली, क्रिया सिद्धीच झालेली असं आपण म्हणू शकतो, म्हणजे कंप्लीट झालेली आहे. पण इथे खेळवते म्हणजे अजून पण ती कार्य चालू आहे ते. ओके. त्यानंतर सकर्म क्रियापद म्हणजे कर्म असते पण येथे मुख्य मुद्दा दुसऱ्याकडून करून घेणे हा आहे. त्यामुळे जे आपण उत्तर सिलेक्ट केले प्रयोजक क्रियापद हे इथे करेक्ट उत्तर येईल. क्वेश्चन नंबर 3 आहे समास ओळखा प्रतिक्षण. ओके, हा सुद्धा TCSच्या एक्झामला ऑलरेडी क्वेश्चन विचारले गेलेले आहे. हे जे आता आपण सगळे डिस्कस करतोय सगळे विचारले गेलेले आहेत. प्रतिक्षण याचा समास ओळखा. काय ऑप्शन येऊ शकतात? बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास की कर्मधारय समास. तर ह्या 5 ऑप्शनपैकी काय असू शकतं डिस्कस करूया. तर अव्ययीभाव समास काय आहे? तर अव्ययीभाव समास म्हणजे ज्या समासातील पहिले पद हे प्रधान असते म्हणजे महत्त्वाचे असते. जे पहिले पद असतं ते महत्त्वाचं असतं आणि सामासिक जो शब्द आहे क्रियाविशेषणासारखा कार्य करतो. यामध्ये सहसा संस्कृत, मराठी किंवा फारसी उपसर्ग लागून शब्द बनवले जातात. हा समास नेहमी नपुंसकलिंगी व एकवचनी असतो. उदाहरणार्थ प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी. त्याच्यामध्ये पहिले पद म्हणजे हे प्रति हे पहिलं पद आहे, हे महत्त्वाचं असतं त्यांनी सांगितलं आहे. दिन आहे पण प्रतिदिन म्हणजे दिवशी, पण कुठल्या? प्रत्येक दिवशी. प्रत्येक शब्द वापरल्यामुळे त्याला इम्पॉर्टन्स आले की प्रत्येक दिवशी एखादी क्रिया घडते किंवा वॉट एव्हर जे काय असेल ते. त्यानंतर आजीवन. तर जीवन हा शब्द एक आहे पण आ सोबत इथे जोडल्यामुळे जीवनापर्यंत म्हणजे कंप्लीट जोपर्यंत जीवन आहे तर त्याचा अर्थ वाढलेला आहे. त्यानंतर गावोगावी हे सेम शब्द रिपीट झाल्यासारखे आपल्याला दिसत आहेत. याचा अर्थ असतो प्रत्येक गावात. तर त्याची आपण उदाहरणं बघूया अव्ययीभाव समासामध्ये कुठले कुठले येतात. एक संस्कृत उपसर्ग लागून जर शब्द बनत असेल तो, जसं की आपण इथे बघितलं आजीवनमध्ये, जसं की आमरण, आजन्म हे जे शब्द असतील तर ते सुद्धा अव्ययीभाव समासाचे प्रकार आहेत. प्रति म्हणजे प्रत्येक, जसं की प्रतिदिन असेल, प्रतिक्षण असेल जो आपला इथे क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. तर हे उत्तर ह्याचं करेक्ट येईल की अव्ययीभाव समास. त्यानंतर यथा जो शब्द असेल जसं की यथाशक्ती, यथाक्रम, तर हे जे शब्द आहेत ते तुमच्या कॉपीमध्ये नोट डाऊन करायचं तुम्हाला माहिती नसतील तर हे शब्द आले तर तो अव्ययीभाव समासाचा प्रकार आहे. मराठी शब्दांमध्ये जर शब्दांची पुनरावृत्ती होत असेल जसं की गावोगावी, दारोदारी, पावलोपावली असे जे शब्द आले रिपिटेटिव्ह तर ते सुद्धा आपण अव्ययीभाव समासामध्ये कन्सिडर केले जातात. त्यानंतर अरबी किंवा फारसी उपसर्ग जसे आहेत जसे की दर, दर साल, हर घडी हे जे शब्द आहेत. बे म्हणजे बेमालूम, बेफिकीर हे शब्द आहेत. किंवा गैर जसं की गैरहजर, हजर नसलेला म्हणजे गैरहजर, गैर वापरलं नसतं म्हणजे काय? ॲबसेंट आहे तो. ओके. तर त्यामुळे जे पहिला शब्द असतो त्याने इम्पॉर्टन्स येतं त्या दुसऱ्या शब्दाला आणि कंप्लीट तो शब्द आपल्याला त्याचा अर्थ सांगतो. परीक्षेसाठी एक स्पेशल टिपसुद्धा इथे दिलेली आहे. ज्या शब्दांच्या सुरुवातीला आ, प्रति, यथा, दर, हर, गैर, बिन, बे हे शब्द येतात किंवा एकाच शब्दाची पुनरावृत्ती होते जसं आपण इथे बघितलं तर ते अव्ययीभाव समासाचे प्रकार असतात. ओके. हे नोट डाऊन करा आपल्या कॉपीमध्ये. हे जे शब्द स्टार्टिंगला दिसले तर तुम्ही डायरेक्टली अव्ययीभाव समास टिक करून येऊ शकता. ऑप्शन नंबर जो 2 आहे तो आपला इथे करेक्ट होईल. सोबतच बाकीचे समाससुद्धा बघून घ्या बिकॉज समासावर प्रश्न येऊ शकतो. बहुव्रीही समास काय आहे, तत्पुरुष समास काय आहे, द्वंद्व समास काय आहे, कर्मधारय समास काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन यूट्यूबवर इझिली मिळून जातील किंवा तुम्ही डायरेक्टली नेटवर जर सर्च केलं, तुमच्याकडे बुक वगैरे नसलं, मराठीचे बुक्स काही काही अवेलेबल नसेल किंवा त्यातलं थोडं टफ वाटते आपल्याला लँग्वेज, यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत. बहुव्रीही समास असं टाईप केलं तरी तुम्हाला त्याच्यावर समजून येईल. त्याचे जर तुम्ही अख्खा लेक्चर बघितलं, त्यांनी क्वेश्चन सॉल्व्ह केलेले, कुठलाही व्हिडिओ जो तुम्हाला आवडेल त्याच्यापैकी बघितलं तुम्हाला समजून जातील. ठीक आहे. फक्त मला एवढं सांगायचं होतं की एक्झामला आपल्या हे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला फोकससुद्धा करायचा आहे. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे समानार्थी शब्द सांगा. अरण्य. ओके. खूप सोपा शब्द आहे. अरण्य म्हणजे जंगल आपण म्हणू शकतो. पण इथे ऑप्शन्स वेगवेगळे आहेत. ऑब्व्हियसली थोडे मराठीचा पेपर आहे तर तुमचं मराठी किती स्ट्रॉंग आहे ते इथे चेक केलं जाईल. तर ऑप्शन्स आहेत सदन, आलय, कानन, आनन आणि कनक. ते ह्याच्यापैकी कुठले शब्द, ह्याच्यापैकी 5 ऑप्शनपैकी कुठला शब्द आहे अरण्य याला समानार्थी शब्द आहे? तर कुठला असू शकतो? सदन म्हणजे आपण घर म्हणतो, आलय म्हणजे पण घर, आनन म्हणजे पण घर आणि कनक जो आहे तो म्हणजे गोल्ड. ओके. सुवर्ण आपण म्हणू शकतो कनक म्हणजे. तिथे अरण्य म्हणजे कानन. ऑप्शन जो 3 आहे तो आपला करेक्ट उत्तर आहे. समानार्थी शब्द सोपे असतात, आपल्याला फक्त माहिती नसतात. ते पण जर तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितली इझिली तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा मराठीच्या सिलेबसमध्ये आहे, डेफिनेटली बघून जा. पॅरेग्राफ पण आहे, पॅरेग्राफ मी ती इन्क्लूड केलेलं नाही बिकॉज आपल्याला बाकीचे टॉपिक कव्हर करायचे होते. तर पॅरेग्राफसुद्धा अगदी सोपे असतात. टेस्ट सिरीजमध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ही इमारत उंच आहे या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर खालीलपैकी कोणते असेल. उद्गारार्थी वाक्य त्यांनी इथे दिलेलं आहे, म्हणजे ही अतिशय उंच इमारत आहे. तर हे साधं नॉर्मल सेंटेन्स आहे. केवढी उंच इमारत ही, तर इथे तुम्हाला एक्सक्लेमेशन दिसते, एक्सक्लेमेटरी मार्क दिसेल. एक सिंपल आहे उद्गारार्थी वाक्यामध्ये तुम्हाला लास्टला तुम्हाला त्याच्या एक्सक्लेमेटरी मार्क दिसेल. तर जे ज्याच्या मागे एक्सक्लेमेटरी मार्क असेल म्हणजे उद्गारवाचक चिन्ह असेल ते तुमचं करेक्ट उत्तर असेल. ओके, जरी दोन असतील तर त्यापासून आपल्याला सिलेक्ट करता येईल, पण एक्सक्लेमेशन मार्क किंवा उद्गारार्थी चिन्ह जर आपल्याला त्याला दिसलं तर याचा अर्थ ते उत्तर करेक्ट असेल. त्याचं उत्तर काय आहे, केवढी उंच इमारत ही, हे उद्गारार्थी वाक्य आहे. ओके, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एक्साइटमेंटमध्ये आपण म्हणू शकतो हे जे आहे ते, किंवा अचंबित होऊन आपण हे म्हणालेलं आहे, तर हे येथे करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, हे मराठीचे 5 प्रश्न होते. जाऊया आपण आता इंग्लिशकडे. इंग्लिशमधले क्वेश्चन्स बघून घ्या. इंग्लिशमध्ये बऱ्याच मुलांच्या चुका होतात. मराठीसुद्धा सोपं असतं पण थोडी घाई गडबडीमुळे चुका होतात. त्यामुळे बघून घेऊया आपण काय काय मिस्टेक्स होऊ शकतात किंवा काय काय ज्या टिप्स आहेत ते तुम्हाला ह्याच्यामधून कळेल. याआधी मी नॉन टेक्निकलचं एक पण लेक्चर आपल्या चॅनलवर कव्हर केलेले नाही आहेत. सो नॉन टेक्निकल मी सांगितलेलं समजतं आहे का, तुम्हाला कसं वाटतं आहे, या सगळ्या गोष्टीसुद्धा मला डेफिनेटली ह्याचा फीडबॅक द्या. बिकॉज जर तुम्हाला नॉन टेक्निकल समजत असेल तर मी अजून नॉन टेक्निकलचे क्वेश्चनसुद्धा डेफिनेटली यापुढे जे येणारे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये कव्हर करत जाईन. सो आत्ताच व्हिडिओ पॉज करा, समजत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांग. ओके, जाऊया इंग्लिश स्टार्ट करूया आपण. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्सेस. इथे सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्याला नाव दिलेले आहे पी, क्यू आणि आर. ओके, तर आता काय करायचं आहे, दिस सेंटेन्सेस वेन प्रॉपरली सिक्वेन्स फॉर्म अ कोहेरंट पॅरेग्राफ. म्हणजे हे जे 3 सिक्वेन्स आहेत, 3 जे वाक्य आहेत ते त्यांनी जंबल करून दिलेले आहेत, उलटे सुलटे करून दिलेले आहेत. तर ह्याच सिक्वेन्समध्ये नाही आहेत, तर ते प्रॉपर सिक्वेन्समध्ये लावून आपण त्याला एक अर्थपूर्ण पॅरेग्राफ जनरेट करायचं आहे. तर पहिलं वाक्य काय येईल, वाक्य काय आहे, द बॉय हॅड अ कलेक्शन ऑफ अ ब्युटिफुल मार्बल्स. अ बॉय अँड अ गर्ल वेर प्लेइंग टुगेदर अँड द बॉय गेव ऑल हिज मार्बल्स टू द गर्ल फॉर हर कॅन्डीज. ओके, ह्याच्यापैकी काय उत्तर येऊ शकतं पहिलं, तर जे क्यू नंबरचे सेंटेन्स आहे ते परफेक्ट येत आहे. द बॉय अँड गर्ल वेर प्लेइंग टुगेदर, एक मुलगा आणि मुलगी दोघं जण सोबत खेळत होते. त्यानंतर आपण म्हणू शकतो द बॉय हॅड अ कलेक्शन ऑफ अ ब्युटिफुल मार्बल्स. जो मुलगा होता त्याच्याकडे खेळण्याच्या गोट्या होत्या, त्याचं एक सुंदर त्याच्याकडे असं कलेक्शन एक होतं. द बॉय गेव ऑल हिज मार्बल्स टू द गर्ल्स फॉर हर कॅन्डीज. तर मुलाने त्याच्याकडचे जे काही खेळण्यात त्याच्या गोट्या होत्या त्या सगळ्या मुलीला खेळायला त्याच्यासोबत दिल्या आणि फॉर हर कॅन्डीज. ओके, कॅन्डीच्या बदल्यामध्ये त्याला खेळायला दिलं, म्हणजे तू चॉकलेट आहे मी त्याच्या बदल्यात तुला खेळायला देतो. तर हे सिक्वेन्स प्रॉपर येतो, म्हणजे क्यू, पी आणि त्यानंतर आर. तर मग ऑप्शन नंबर क्यू, पी आणि आर, ऑप्शन नंबर जो 2 आहे तो इथे करेक्ट उत्तर येईल. ओके, बॉय अँड अ गर्ल वेअर प्लेइंग टुगेदर हे तर पहिलं उत्तर येईलच तुम्हाला मोस्टली, आणि बाकीचं पी पहिलं येईल की आर पहिलं येईल हे तुम्हाला स्वतःहूनच समजून घ्यावं लागतं. याच्यामध्ये रॉकेट सायन्स असं नाही आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये पाहिजे तर मराठीमध्ये कन्वर्ट करून घ्या. अर्थपूर्ण वाक्य बनवल्यानंतर तुम्हालाच कळेल की पहिलं काय यायला पाहिजे आणि दुसरं नंतर काय यायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा हेच यायला पाहिजे ना की त्या मुलाकडे कलेक्शन्स होतं आणि ते त्याने त्या दुसऱ्या फ्रेंडला त्याच्यासोबत जी खेळत होती मुली तिला दिले. असं तर येणार नाही ना ह्याच्यामध्ये की त्याने तिला स्वतःकडे जे काही होतं खेळणं ते तिला दिलं आणि त्यानंतर सांगितलं की अरे त्याच्याकडे कलेक्शन होतं. तर हे चुकीचं बसतं. तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा येईल की त्याच्याकडे कलेक्शन होतं चांगलं आणि त्याने ते सगळ्याचे सगळे मार्बल्स आहेत ते त्या मुलीला खेळायला दिले. ठीक आहे, ऑप्शन नंबर जो 2 होते करेक्ट आहे. क्वेश्चन दुसऱ्याकडे जाऊया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स. इथे एक वाक्य दिलेलं आहे, लास्ट लाईक फिल इन द ब्लँक्स आहे. ऑप्शन जे दिलेले आहे त्याच्यापैकी आपल्याला करेक्ट उत्तर भरायचं आहे. काय वाक्य, अ कार्पेंटर विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स वॉज रेडी डॅश रिटायरिंग, रिटायरमेंट, टू रिटायर की रिटायर्ड, ईडी. ओके, ह्याच्यापैकी काय येईल, अ कार्पेंटर विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स वॉज रेडी टू रिटायर. वाक्य तुम्ही एक एक शब्द जरी टाकून बघितलं तरी तुम्हाला ऐकायलाच विचित्र वाटेल. अ कार्पेंटर विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स वॉज रेडी रिटायरिंग, नो. वॉज रेडी रिटायरमेंट, ना. वॉज रेडी टू रिटायर. ज्याच्याकडे भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स होता तो रिटायर होण्यासाठी रेडी होता, म्हणजे तो तयार होता. तर ऐकूनच काही काही जे वाक्य आहेत ते तुम्हाला नियम माहिती पाहिजे अशातली गोष्ट नाही आहे. इंग्लिशमधले बरेचसे तुम्हाला असे क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही फक्त ऐकून किंवा कॉमन सेन्स त्याची उत्तर देऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणाचे नियम
माहिती असतील तरच तुम्ही इंग्लिशमध्ये टॉप स्कोर करू शकता, अशातलं काही गोष्ट नाही. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल ग्रॅमॅटिकली करेक्ट कसं, तर ते सगळ्या गोष्टी ते मेन्शन केलेल्या आहेत. वॉज रेडी प्लस टू प्लस वर्बचा बेस फॉर्म इथे येतो. जसं की दिस इज अ कॉमन इंग्लिश पॅटर्न वेअर रेडी इज फॉलोड बाय टू प्लस वर्ब. जर रेडी असेल तर त्यानंतर टू येतं आणि सोबत एक वर्ब येतं. त्याच्यामध्ये रिटायर जो शब्द आहे तो ॲज इट इज आहे, त्याचा बेस फॉर्म त्यांनी घेतला आहे. म्हणजे रिटायरिंग, रिटायरमेंट, रिटायरिंगली वगैरे असं काही नाही आहे. रिटायर हा शब्द टू रिटायर ॲज इट इज असा सिम्पल ठेवलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला ऐकून पण कळतं, जेवढं तुम्ही जास्त इंग्लिश वाचाल तेवढं तुम्हाला समजून येईल. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट. ओके, थर्ड क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. दीपिका सेड टू हर मदर, आय एम गोइंग टू अटेंड माय सोशोलॉजी लेक्चर. डायरेक्ट इनडायरेक्ट फॉर्म, डायरेक्ट क्वेश्चन दिलेला आहे त्याला आपण इनडायरेक्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट केला आहे. म्हणजे दीपिका आईला काय म्हणाली हे आपल्याला इनडायरेक्ट फॉर्ममध्ये इथे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ओके, त्याचे पहिले आपण नियम बघून घेऊया आणि त्यानंतर आपण उत्तराकडे जाऊया. रूल ऑफ द इनडायरेक्ट स्पीच. व्हेन कन्वर्टिंग फ्रॉम डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा काय येतं, सेड टू असेल तर त्याचं टोल्ड होतं. व्हेन ऑब्जेक्ट इज प्रेझेंट, जर ऑब्जेक्ट प्रेझेंट असेल तर सेड टूचं वाक्य होतं टोल्ड. सेड टूच्या जागी आपण टोल्ड येतो. ती म्हणालीच्या जागी तिने म्हणाले. ओके, प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचा पास्ट टेन्स होतो. जसं एम असेल तर त्याचा वॉज होईल. आणि प्रोनाऊन्स चेंज अकॉर्डिंग टू द स्पीकर, म्हणजे जो वाक्य बोलतोय त्याच्या हिशोबाने प्रोनाऊन्स आहेत ते बाकीचे चेंज होतील. ओके, डायरेक्ट स्पीच काय आहे, त्या मुलीने काय म्हटलं आहे, आय एम गोइंग टू अटेंड माय सोशोलॉजी लेक्चर. तर एमच्या जागी येईल वॉज. आय म्हणजे हे त्या ऑब्जेक्टच्या बाबतीत आहे. आयच्या जागी येईल शी, जसं त्यांनी सांगितलं की हे ऑब्जेक्टप्रमाणे प्रोनाऊन्स ते चेंज होतील. आणि मायच्या जागी होईल हर. ओके, म्हणजे दीपिका टोल्ड हर मदर, दीपिकाने तिच्या आईला सांगितले दॅट शी वॉज गोइंग टू, की ती सोशोलॉजीचं लेक्चर अटेंड करणार आहे. ओके, तर पास्ट टेन्समध्ये आपल्याला सगळं कन्वर्ट करायचं आहे. तर दीपिका टोल्ड हर मदर, दीपिका सेड टू आस्क हर, हे तर येणार नाही. 3 आणि 4 तर इथे कटले. आपण बघितलं सेड टू असेल तर त्याचं टोल्ड होतं, त्यामुळे 1, 2 आणि 3 पैकी येईल टोल्ड टू हर मदर. ओके, एवढंपर्यंत सेम आहे. दॅट शी वॉज गोइंग टू अटेंड, दॅट शी इज गोइंग टू अटेंड अँड दॅट शी विल अटेंड. ओके, आपलं प्रेझेंट टेन्सला आपल्याला पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, जर विल बघितला तर तो फ्युचर टेन्समध्ये होतो, शी विल अटेंड. त्यानंतर शी वॉज आणि शी इज, इज हा आपला प्रेझेंट टेन्स येतो आणि पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यामुळे शी वॉज गोइंग टू अटेंड हर सोशोलॉजी लेक्चर. तो ऑप्शन जो 1 आहे ते करेक्ट उत्तर येईल. बऱ्याच जणांचं 2 उत्तर आलं असेल, त्यांना वाटलं असेल जर तुम्ही व्हिडिओ पॉज केली असेल तर 2 उत्तर किंवा 1 उत्तर, या 2 मध्येच मॅक्झिमम मुलांचं ज्यांना प्रॉपर इंग्लिश चांगल्या प्रकारे येतं त्या ह्या 2 मध्येच कन्फ्युजन होऊ शकतं. तर ऑप्शन जो 1 आहे, दीपिका टोल्ड हर मदर दॅट शी वॉज गोइंग टू अटेंड हर सोशोलॉजी लेक्चर, हे इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. इन द फॉलोइंग सेंटेन्स फाइंड द पार्ट विच हॅज अन एरर. ह्याच्यापैकी कुठल्या पार्टमध्ये एरर आहे हे फाइंड आउट करायचं आहे. इफ यू विजिट माय होम अगेन आय डेफिनेटली हेल्प्ड यू. ओके, ऐकायलाच हे थोडं ऑड वाटतं आहे. इथे काय येऊ शकतं, इफ यू विजिट माय होम अगेन आय विल डेफिनेटली हेल्प यू. ओके, ईडी येणार नाही, आय विल येईल आणि फ्युचरमध्ये येईल. बिकॉज इफ यू विजिट माय होम अगेन म्हणजे आपण फ्युचरमध्ये दर्शवतोय की हे भविष्यकाळात होऊ शकतं. जर तू माझ्या घरी आलीस तर मी तुला हेल्प करेन, नक्कीच मदत करेन. ओके, त्यामुळे आय डेफिनेटली हेल्प यू ह्याच्यामध्ये एरर आहे. ऑप्शन जो 3 आहे तो आपल्याला करेक्ट उत्तर येईल. ओके, इथे तेच गोष्ट मेन्शन केलेली आहे. जर इफ प्लस प्रेझेंट टेन्स असेल तर त्याला आपण फ्युचर टेन्समध्ये कन्वर्ट करतो. सो करेक्ट स्ट्रक्चर काय येईल, इफ यू विजिट माय होम अगेन आय विल डेफिनेटली हेल्प यू, हे इथे याचं करेक्ट उत्तर आहे. डेफिनेटली हेल्प्ड हे पास्ट टेन्समधलं आहे, ते येणार नाही. फ्युचर टेन्समध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंग्लिशचा. सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम. इडियम इथे दिलेला आहे अ ड्रॉप इन अ बकेट. ह्याला सुटेबल अर्थपूर्ण ह्याचा काय अर्थ असतो, म्हणजे आपण म्हणी ज्याला आपण म्हणतो, म्हणींचं आपण त्याचा अर्थ विचारलं जातं तसंच आहे हे. अ ड्रॉप इन अ बकेट याचा अर्थ काय, ॲज मच ॲज पॉसिबल. लॉजिकली विचार करा, ड्रॉप इन अ बकेट, एक बकेट आहे मोठं, त्याच्यापैकी भरलेलं बकेट हे कन्सिडर करूया, त्याच्यापैकी एक थेंब म्हणजे काय म्हणू शकतो,
अख्ख्या बकेटपैकी फक्त एक थेंब म्हणजे फारच क्षुल्लक गोष्ट किंवा फारच कमी गोष्ट असं आपण म्हणू शकतो. सो ॲज मच ॲज पॉसिबल म्हणजे ॲज मच ॲज पॉसिबल म्हणजे खूप जास्त. हँडसम अमाऊंट म्हणजे सुद्धा खूप जास्त. नथिंग ॲट ऑल, नथिंग म्हणू शकतो, अजिबात नाही असं नाही आहे, त्यांनी एक ड्रॉप कन्सिडर केला आहे. अ व्हेरी इनसिग्निफिकंट अमाऊंट म्हणजे अगदी क्षुल्लकशी गोष्ट. तर ऑप्शन जो 4 आहे तो मला जास्त करेक्ट उत्तर वाटतोय. आणि लार्ज क्वांटिटी म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे, तर हे सुद्धा उत्तर करेक्ट येणार नाही. त्याने क्वेश्चन काय दिले, ॲज इट इज स्ट्रेट फॉरवर्ड जरी आपण कन्व्हर्जन केलं त्याचं ट्रान्सलेशन तरीसुद्धा आपल्याला इझिली समजून जाऊ शकतं. ओके, तर असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण फ्रेम केलेले आहे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर 5 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील. MMRDAची इलेक्ट्रिकलची टेस्ट सिरीज बनवलेली आहे, सेम जसं TCS एक्झामचा पॅटर्न असणार आहे त्याप्रमाणे तुम्ही अटेम्प्ट करू शकता. TCSमध्ये एक्झामला विचारलेले क्वेश्चनच आपण सेम रेफरन्सला घेतलेले आहेत. त्याच्यापैकी काही क्वेश्चन ॲज इट इज घेतलं आहे, काही रेफरन्सला घेतलेलेच. तुम्हाला एक्झॅक्ट डिफिकल्टी लेवल तुम्हाला त्याच्यामधून समजून येईल. डिटेल सोल्युशन जसं आपण आता डिस्कस करतो तसं डिटेल सोल्युशन रिटर्न फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये मिळू शकतं. ओके, आपल्या ॲपवर तुम्हाला मिळेल, सगळ्या लिंक वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील किंवा टेलिग्रामच्या चॅनलवर सगळं प्रोव्हाइडेड केलेलं आहे. ओके, जाऊया आता जनरल नॉलेजकडे, स्टार्ट करूया. जनरल नॉलेज फार इम्पॉर्टंट आहे बिकॉज ते गेल्या 6 महिन्याचं वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि तो एक फिक्स पॅटर्न असतो बऱ्यापैकी. जनरल नॉलेजमध्ये एक तर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही उत्तर देऊ शकता, अदरवाईज तुम्ही डायरेक्टली स्किप करू शकता, अशातला पार्ट आहे. आणि काही जे टॉपिक आहेत ते त्यांचे फिक्स असतात, कुठल्या प्रकारचे टॉपिक वगैरे येऊ शकतात हे आपण ऑलरेडी आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. तर चालू करूया जनरल नॉलेजचे क्वेश्चन. कदाचित इथला पण क्वेश्चन ॲज इट इज आपल्याला येऊ शकतो, तो डेफिनेटली कंप्लीट व्हिडिओ बघून जा. क्वेश्चन नंबर 1 आहे, हू हॅज वॉन द टायटल ऑफ फेमिना मिस वर्ल्ड इंडिया 2026. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 हा किताब कोणी जिंकला? ऑप्शन आहेत ए राजनंदिनी पवार, ऑप्शन बी श्री अद्वैताजी, ऑप्शन सी आहे साध्वी सतीश सेल, ऑप्शन डी आहे निकिता पोरवाल आणि ऑप्शन ई आहे मोहाना पांडे. ओके, तर काय उत्तर येईल याचं? तर साध्वी सतीश सेल वोन द टायटल ऑफ फेमिना मिस इंडिया 2026. कुठल्या आहेत त्या? तर गोव्याच्या आहेत. शी वॉज क्राउंड ॲट द ग्रँड फिनाले हेल्ड इन द भुवनेश्वर. ह्याचा जो इव्हेंट होता तो भुवनेश्वरला झाला होता. आणि राजनंदिनी पवार वॉज द फर्स्ट रनरअप अँड श्री अद्वैताजी वॉज द सेकंड रनरअप. हे दोन्ही ऑप्शन्स आपल्याला दिले होते. राजनंदिनी पवार या महाराष्ट्राच्या आहेत, तर कदाचित फक्त स्पेसिफिकली महाराष्ट्र रिलेटेड विचारलं तर त्या फर्स्ट रनरअप होत्या. फर्स्ट रनरअप ॲज इन त्यांचा सेकंड नंबर आलेला आहे आणि सेकंड रनरअप ॲज इन त्यांचा थर्ड नंबर आलेला आहे. आणि हू इज द विनर? तर साध्वी सतीश सेल. ओके, तिन्ही स्टार्टिंगला SSS आहे, तर ते पण तुम्हाला एक इझिली लक्षात राहू शकतं. जाऊया आपल्या क्वेश्चन नंबर 2 कडे. विच स्टेट टॉप द मेडल टॅली ऑफ द खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स KITG 2026मध्ये पदक तालिकेत कोणते राज्य प्रथम क्रमांक होते? जे टेबल असतं त्याच्यामध्ये कुठलं राज्य पहिल्यावर होतं? ओडिसा, झारखंड, कर्नाटका, महाराष्ट्र की छत्तीसगड. ओके, ते टेबल मी प्रोव्हाइड केलेलं आहे. खेलो इंडियाचं ट्रायबल गेम स्पेसिफिकली त्यांनी विचारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 1 नंबर आपण बघू शकतो कर्नाटक स्टेट आहे. त्यांच्याकडे टोटल 38 मेडल होते, पण त्यांच्याकडे गोल्ड मेडल जास्त असतात. जेव्हा कुठल्याही, जर तुम्ही ऑलिम्पिक्सचं पण बघितलं असेल, ज्याच्याकडे गोल्ड जास्त असतील तो नेहमी टॉप नंबरला असतो. डझंट मॅटर की टोटल नंबर जरी कमी, टोटल नंबर जरी जास्त असले, जसं आपण बघतो इथे 2 नंबरला आहे ओडिसा. ओडिसाने टोटल 57 मेडल जिंकले होते, पण तरीसुद्धा त्याचा सेकंड नंबर आहे. आणि 38 मेडल जिंकून कर्नाटक 1 नंबरवर आहे बिकॉज त्यांचे गोल्ड मेडल जास्त होते. तर कर्नाटकाने टोटल 23 गोल्ड, 8 सिल्वर आणि 7 ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. सेकंड आणि थर्ड कोणाचा होता? तर ओडिसाचा आणि झारखंडचा सेकंड आणि थर्ड प्लेस इकडे होतं. ठीक आहे, कर्नाटक हे टॉप नंबरला होतं. ह्याचा प्रत्येक जो कुठला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही म्हणणार, कॉम्पिटेटिव्ह जो इव्हेंट असतो स्पोर्ट्स रिलेटेड, त्याचा एक मॅस्कॉट असतो, बरोबर. तर जो खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचा मॅस्कॉट होता, तर त्या मॅस्कॉटचं नाव काय होतं हे तुम्ही मला खाली कमेंट्समध्ये सांगा. बघूया किती मुलं इथपर्यंत आली आहे, त्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे आणि नीट स्वतःहून त्यांना इच्छा आहे. कदाचित हा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणून तुम्हाला मी होमवर्क म्हणून देतोय. हा होमवर्क आहे, इथे लिहितोय की ह्याचा जो मॅस्कॉट होता, ह्या जो इव्हेंट होता ह्याचा मॅस्कॉट होता, तर त्याचं मॅस्कॉटचं नाव काय होतं हे तुम्ही मला खाली कमेंट्समध्ये सांगा. ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, विच फर्स्ट इंडियन स्टेट हॅज पार्टनर विथ द स्टारलिंक इंडिया टू प्रोव्हाइड द हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी टू इट्स रिमोट एरियाज. कुठला असा जो
स्टेट आहे इंडियामधला ज्याने स्टारलिंक इंडियासोबत सगळ्यात पहिलं पार्टनरशिप केलेली आहे हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी सगळीकडे मिळावी ह्यासाठी? गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, मेघालय की राजस्थान? ओके, तर करेक्ट उत्तर आहे याचं महाराष्ट्र बिकेम द फर्स्ट इंडियन स्टेट टू पार्टनर विथ द स्टारलिंक इंडिया फॉर प्रोव्हाइडिंग सॅटेलाइट बेस्ड हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी. इथे पोस्टर सुद्धा आपल्याला राईट साईडला दिसतोय. द ॲग्रीमेंट एम्स टू कनेक्ट द रिमोट अँड द अनडिझर्व रिजन्स विथ रिलायबल इंटरनेट. सगळीकडे नेट मिळावे याच्यासाठी आहेत. तर महाराष्ट्र सगळ्यात एक नंबरला येईल. ह्याच्यासोबतच मेघालय आणि गुजरात ह्या राज्यांनी सुद्धा स्टारलिंकसोबत पार्टनरशिप केलेली आहे. ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ व्ह्यू प्रश्न येतो. हू हॅज लॉन्च द कृषी सखी इनिशिएटिव्ह टू एम्पॉवर वुमन फार्मर्स? जसं जसं आपल्या गव्हर्नमेंटने कुठले नवीन स्कीम्स वगैरे आणले असतील त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण आता टेक्नॉलॉजीचा बघितला, जो स्टारलिंकचा क्वेश्चन होता तो स्पोर्ट्स रिलेटेड असेल किंवा कुठले अवॉर्ड्स रिलेटेड असेल त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर इथे प्रश्न आहे, महिला शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी कृषी सखी उपक्रम हा कोणी सुरू केला? मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर, नीती आयोग, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड, नाबार्ड की इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यानी की ICAR? ओके, तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे लॉन्च ऑफ कृषी सखी इनिशिएटिव्ह टू एम्पॉवर वुमन फार्मर्स. इट इज अंडरटेकन बाय ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच AIC, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड. ऑप्शन जो सी आहे तो आपला करेक्ट उत्तर होईल. ठीक आहे, आणि लास्ट क्वेश्चन बघूया. इन विच नॅशनल पार्क इन इंडिया वेअर द 8 चिताज एअरलिफ्टेड फ्रॉम द बोट्सवाना इन फेब्रुवारी 2026 रिलीज? बोट्सवानामधून 8 चित्ते एअरलिफ्ट केले होते आणि ते आपल्या इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये एका नॅशनल पार्कमध्ये त्यांनी सोडलेले आहेत. तर ते 8 जे चित्ते आहेत ते कुठल्या नॅशनल पार्कमध्ये सोडलं आहे हा प्रश्न विचारला आहे. काझीरंगा, गीर, कुनो, रणथंबोर की बंदीपूर नॅशनल पार्कमध्ये? ओके, अशा टाईपचे क्वेश्चनसुद्धा तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. तर जे 8 इथे 9 चित्ता त्याने दिलेले आहेत, तर 8 किंवा 9 वॉटेवर जे काय असेल ते 9 चित्ताज फ्रॉम बोट्सवाना रिलीज ॲट अ कुनो नॅशनल पार्क. ओके, तर कुनो नॅशनल पार्क हे याचं करेक्ट उत्तर आहे. 8 किंवा 9 याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन दिसतंय, पण याचा कुनो नॅशनल पार्क इथे त्यांनी सोडलेलं आहे. तर कुनो नॅशनल पार्क कुठे आहे हे सुद्धा तुम्ही चेकआउट करा. कुठल्या स्टेटमध्ये आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, ते सुद्धा कमेंट करून मला डेफिनेटली सांगा. ओके, अशा टाईपचे इंटरेस्टिंग क्वेश्चन आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये कव्हर केले. जसं मी सांगितलं तुम्हाला टेस्ट सिरीज ऑलरेडी दोन्ही फुल लेंथ टेस्ट अपलोड झालेले आहेत. मुलांनी त्याच्यामध्ये प्रिपरेशन करून एक्झाम दिले पण आहेत. त्याच्यामध्ये काय डाऊट्स असतील किंवा त्याच्यामध्ये काय मिस्टेक्स असतील ते रेक्टिफाय करून पुढच्या येणाऱ्या एक्झाम्समध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या टेस्ट सिरीजमध्ये जर तुम्ही ते रेक्टिफाय करून दिले तर डेफिनेटली येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त 300 रुपयाला हा तुम्हाला 5 टेस्ट मिळतील. 309 रुपये तुम्हाला इथे दिसतंय. पेमेंट करताना 309 रुपये तुम्हाला होते. मग 299 प्लस ते 10 रुपीज काहीतरी प्लॅटफॉर्म चार्जेस आहेत. असे मिळून तुम्हाला 6 महिन्यासाठी ही टेस्ट सिरीज तुम्ही डेफिनेटली अवेल करू शकता. कधी पण तुम्ही देऊ शकता. ॲक्च्युअल एक्झामला एक एन्व्हायरमेंट, टायमर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळून येतील. तर हवं असेल ॲपची लिंक वगैरे तुम्हाला खाली कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा डायरेक्टली तुम्ही प्लेस्टोरवर जाऊन अमेझिंग इंजिनियर सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला तिकडे दिसून येईल. तर आत्ता बघूया इंटेलिजन्स टेस्टवरचे क्वेश्चन्स. इंग्लिशमध्ये इंटेलिजन्स टेस्ट म्हणतात किंवा मराठीमध्ये आपल्याला बौद्धिक चाचणी म्हणू शकतो. त्याच्यामध्ये रिझनिंग किंवा ॲप्टिट्यूड असे दोन्ही क्वेश्चन्स आपण डिस्कस करू शकतो. तर क्वेश्चन नंबर 1 इज इफ LATEST इज कोडेड ॲज ALTEST इन अ सर्टन लँग्वेज देन हाऊ वुड EXCISC बी कोडेड इन द सेम लँग्वेज? ओके, तर ह्याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन येऊ शकतात, पण जे गिवन ऑप्शन आहे त्याच्यापैकी आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. आता LATEST आणि ALTEST तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर लास्टचे जे 4 वर्ड्स आहेत, अल्फाबेट्स आहेत ते सेम आहेत. फक्त LA त्याचं अपोजिट करून त्यांनी AL असं केलेलं आहे. तर तसा आधी ऑप्शन बघूया आहे का. तर CISE लास्टला बघूया कुठे आहे का. CISE तर इथे कुठेच नाही आहे लास्टला. जर 5 ही ऑप्शन बघितले तर तसं नाही आहे. तर म्हणजे हा पॅटर्न असं त्यांनी केलेला नाही आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळा पॅटर्न असणार जो आपल्याला शोधावा लागेल. ओके, तर आता जर आपण बघितलं जे 6 वर्ड्स आहेत आणि हा पण 6 लेटर वर्ड, जर तुम्ही बघितलं हा पण 6 लेटर वर्ड आहे, हा पण 6 लेटर वर्ड आहे. तर ह्याचीच आपण 2 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. म्हणजे एकाला LAT आणि त्यानंतर EST असं आपण दोन गट त्याचे केले.
तर हे जे पहिले 3 लेटर आहेत त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर वाईज जर लावलं तर हा होतो ALT, पहिला A येईल अल्फाबेटिकल ऑर्डर वाईज, त्यानंतर L येईल आणि त्यानंतर T येईल, बरोबर. आणि EST जर आपण अल्फाबेटिकल ऑर्डर वाईज लावलं तर ते सेमच राहील, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. QRS आणि नंतर T येतो, बरोबर. तसं एक्साईज हा EXEI ह्याला पण आपण 3 पार्टमध्ये जर डिवाइड केलं, EXE आणि त्यानंतर ISE असे ह्याला 3 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं तर सगळ्यात पहिल्यांदा काय येईल, C येईल, त्यानंतर E येईल, त्यानंतर X येईल आणि त्यानंतर ISE मध्ये काय येईल, पहिलं येईल E येईल, त्यानंतर I येईल आणि त्यानंतर येईल S. तो CEX आणि EIS असा ऑप्शन C आहे, तो इथे करेक्ट येऊ शकतो. हे तुम्हाला डायरेक्टली मी आन्सर सांगितलं की अशा प्रकारे येऊ शकतं, पण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे कसेही कोडिंग डिकोडिंगवाला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये कसेही विचारले जाऊ शकतात. जेवढे मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह कराल, जेवढे त्यांची प्रॅक्टिस कराल, त्यावेळेला तुम्हाला अंदाज लावता येईल की हा कशा प्रकारे ह्याचं लॉजिक असू शकतं. ठीक आहे. क्वेश्चन 2 बघूया. तर भाग्यश्री डिवाइड्स 58 बाय हाफ अँड ॲड्स 11. व्हॉट नंबर शी गेट्स. ओके, व्हॉट नंबर शी गेट्स ॲट द एंड. काय होईल, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत आणि ह्याच्यामध्ये बरेच मुलं मिस्टेक करू शकतात. काय लिहिलं आहे, द नंबर डिवाइड्स 58 बाय हाफ अँड ॲड्स 22. मॅक्झिमम मुलं करतील 58 डिवायडेड बाय 2, हाफ करतील त्याला आणि त्याच्यामध्ये 11 ॲड करतील. तर ते किती होईल, 58 डिवायडेड बाय 2 म्हणजे 29 चा 2 टाइम्स येतो 58. सो 29 प्लस 11 इज इक्वल टू 40 असं करतील. पण हे आन्सर येईल आपलं चुकीचं आन्सर येईल, बिकॉज त्याने काय लिहिलं आहे, भाग्यश्री डिवाइड्स 58 बाय हाफ म्हणजे 58ला हाफने डिवाइड केलं आहे. मग किंवा आपण असं पण लिहू शकतो 58 डिवायडेड बाय 0.5. 0.5 ने त्याला डिवाइड केलं, 2ने नाही भागलं आहे. सो हा जो 1/2 आहे हाफ, तो हा 2 वरती गेल्यानंतर हा किती होईल, 58च्या दुप्पट म्हणजे 58 मल्टिप्लाय बाय 2 जो येईल 116 आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण 11 ॲड केलेले आहेत म्हणजे 116 प्लस 11 इज इक्वल टू होईल 127. तर ऑप्शन जो डी आहे तो आपला इथे करेक्ट उत्तर येईल. नीट क्वेश्चन आपल्याला वाचता आला पाहिजे. 58 भागिले 2 करून प्लस 11 ॲड करणं एवढा सोपा क्वेश्चन येणार नाही, काहीतरी ह्याच्यामध्ये ट्रिक असणारच आहे. तर ही ह्याच्यामध्ये ट्रिक होती 58 बाय हाफ म्हणजे हाफने त्याला डिवाइड करायचं आहे, अर्ध्याने डिवाइड केलं तर तो उत्तर त्याचं डबल होईल. ठीक आहे, अशी मिस्टेक अवॉइड करा. फाइंड द अँगल बिटवीन द हँड्स ऑफ द क्लॉक व्हेन द टाईम इज 8:24 PM. जेव्हा घड्याळामध्ये 8:24 होतील तेव्हा दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन बनेल असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ पॉज करा, तुम्ही एकदा आन्सर काढून बघा, अदरवाईज मी तर सांगेनच. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा तुमचं उत्तर करेक्ट येते का. तर टाईम घड्याळामध्ये जे दोन्ही काठी असतात त्याच्यामध्ये अँगल फाइंड आउट करण्यासाठी एक डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. तो आहे 30 टाइम्स H मायनस 11/2 किंवा 5.5 मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ मिनिट्स आणि हे त्याचा मॉड घेतलेला आहे म्हणजे मॅग्निट्यूड. निगेटिव्ह जरी असेल तरी आपल्याला त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करावं लागेल. ओके, बिकॉज अँगल त्याच्यामध्ये निगेटिव्ह बनू नाही शकत, दोन्ही याच्यामध्ये पॉझिटिव्हच बनेल. सो 30 टाइम्स H मायनस 11/2 मल्टिप्लाय बाय M. जिथे H आहेत ते 1 ते 12 म्हणजे जे तास असतील ते फिल करायचे आणि मिनिट्स 0 ते 59 पैकी जे कुठले मिनिट्स असतील ते आपल्याला इथे फिल करावं लागेल. द रिझल्ट इज द ॲब्सोल्यूट डिफरन्स इन द डिग्रीज. ॲब्सोल्यूट डिफरन्स म्हणजे निगेटिव्ह उत्तर चालणार नाही. रिप्रेझेंटिंग द स्मॉलर अँगल बिटवीन द हँड्स इफ द रिझल्ट एक्सिड्स द 180 डिग्री. म्हणजे हे जर तुम्ही उत्तर काढलं आणि त्याचं जर अँगल 180पेक्षा जास्त होत असेल तर ते जे काही उत्तर येईल, सपोज तुमचं आन्सर आलं 210 डिग्री, तर मग हे जे 210 आहेत हे डायरेक्टली उत्तर येणार नाही. म्हणजे या फॉर्म्युल्याने जर तुमचं उत्तर 210 येत असेल तर 210 नाही, 360 वजा 210 ते तुमचं उत्तर येईल म्हणजे 150 डिग्री असं आपलं इथे उत्तर येईल जर 180पेक्षा या फॉर्म्युल्याने उत्तर जास्त येत असेल तर. ठीक आहे, एवढं कळलं. आता आपण हा फॉर्म्युला डायरेक्टली लावूया आणि ते आन्सर बघूया काय येतं आहे. तर ते काय आहे, 30H मायनस 11/2 मल्टिप्लाय बाय जेवढे काय मिनिट्स असतील ते तेवढा तुमचा अँगल बनेल. 30 टाइम्स H म्हणजे किती आहेत 8 मायनस 11/2 मल्टिप्लाय बाय Mची व्हॅल्यू आहे मिनिट्स म्हणजे किती आहेत 24. 8 इथे आवर्समध्ये 8 म्हणजे हे झाले H आणि हे झाले M. त्याची व्हॅल्यू डायरेक्टली फिल केली तर किती होतील
8 × 24 म्हणजे 240 वजा 11/2 आहे, म्हणजे ह्याने आपण जर ह्याला भागलं तर किती होईल 11 × 12. ओके, बिकॉज ह्याने जर आपण ह्याला भाग लावला तर येईल 12. 12 × 11 किती होतो, तो 132 बरोबर. 240 वजा 132, तर ह्याचं उत्तर येईल 108 डिग्रीज. तर हे डायरेक्टली 180पेक्षा कमी आहे, तर हेच आपलं उत्तर होईल. सो ऑप्शन जो बी आहे तो करेक्ट उत्तर येईल 108 डिग्रीज. ओके, दुसरं आहे इंटेलिजन्स टेस्ट. बघूया, हे पण व्हिडिओ पॉज करून बघा. मिक्सचर ॲलिगेशनवाले जे असतात त्याप्रमाणे आपण ह्याला फाइंड आउट करू शकतो. 2 टाईप ऑफ शुगर, वन कॉस्टिंग ₹45 kg and another costing 60 rupees kg are mixed with the third variety in the ratio 1:2:3. If the mixture is worth ₹60 per kg, what is the price of the third variety per kg? म्हणजे काय सांगितलं त्यांनी, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या साखर आहेत, ज्याचे एकाची किंमत आहे 45 रुपये पर किलो, त्याचा भाव आहे. दुसरा जो आहे तो 60 रुपये प्रति kg असा दुसऱ्याचा भाव आहे. हे दोन्ही साखर जा आपण तिसऱ्या एका एक्स रेटमध्ये म्हणजे एक्स रुपये पर kg याच्यासोबत आपण 1:2:3 या रेशोमध्ये मिक्स केलं तर जे टोटल जे काही मिश्रण बनेल त्याचं व्हॅल्यू मिळेल माझी 60 रुपये पर kg. सो व्हॉट इज द प्राईस ऑफ द थर्ड व्हरायटी पर kg? तिसऱ्याचा भाव असेल तो किती असेल किलोमध्ये हे त्यांनी विचारलं. कुठल्या रेशोमध्ये ॲड केलं आहे, 1:2:3. म्हणजे काय, 45 किलोची आपण 1 किलो साखर घेतली, 60 किलोची आपण सपोज 2 किलो साखर घेतली, आणि तिसरी जी काय एक्स किंमत पकडू त्याला, एक्स किमतीची आपण सपोज 3 किलो साखर घेतली. तर ह्या सगळ्याची जी किंमत जर आपण उद्या हे मिक्सर जर विकायला गेलो तर ते 60 रुपये प्रति kg आपण विकलं जाऊ शकतं. तर त्या एक्सची व्हॅल्यू किती असेल, तर काय करूया आपण, 45ची आपण 1 किलो साखर घेतली. ओके, अधिक करूया, त्यानंतर हा किती होईल, 60 किलोची आपण 2 किलो साखर घेतली. ओके, प्लस जो एक्स व्हॅल्यू आहे त्याची आपण 3 किलो साखर घेतली, इज इक्वल टू हे किती होईल, तर 60 रुपीज पर kg आहे. तर हे किती येईल, 60 रुपीज पर kg ना, 60 रुपीज पर kg. पण हे किती किलो साखर झाली, ही 1 मल्टिप्लाय बाय 2, अच्छा 1, 2 आणि 3 ही टोटल 6 किलो साखर आहे, ती आपण विकली जाऊ शकते बरोबर. म्हणजे हे किती होतील, 45 अधिक 6×120 प्लस 3x इज इक्वल टू किती होईल, 360. ओके, हे जर कॅल्क्युलेट केलं तर किती होईल, हे 165 प्लस 3x इज इक्वल टू 360. म्हणजे 3x इज इक्वल टू 360 वजा 165. हा किती होईल, 360 वजा 165 होईल 195 बरोबर. 195 आणि 3x, तर माझं एक्सची व्हॅल्यू आपण काढली तर ती येईल 65 रुपीज पर kg. म्हणजे तिसरी जी साखर आहे ती 65 रुपीज पर kg या भावाने जर आपण ॲड केली, म्हणजे 45 रुपये किलोचं 1 किलो साखर घेतली, 60 रुपयाची जी पर किलो आहे ते 2 किलो साखर घेतली, आणि जी 65 रुपये पर किलोची आहे ती 3 किलो साखर घेतली, ते सगळं मिक्स केलं तर टोटल आपली 6 किलो साखर बनली जाईल. बिकॉज 1, 2, 3 6 किलो साखर जी आहे ती आपण 60 किलो प्रति भावाने विकले तर आपलं काही नुकसान वगैरे होणार नाही, सेम प्राईसमध्ये ती विकली जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. एक्स अँड वाय कॅन कंप्लीट द वर्क इन 5 days. वाय अँड झेड कॅन कंप्लीट द सेम वर्क इन 6 days. झेड अँड एक्स कॅन कंप्लीट द सेम वर्क इन 15/2 म्हणजे 7.5 दिवसामध्ये कंप्लीट करतात. सो इन हाऊ मेनी डेज, जर तिघं पण एकत्र काम केलं तर ते किती दिवसात पूर्ण करते. सोपा प्रश्न आहे, वर्क अँड टाईमवाला आहे. व्हिडिओ पॉज करा, तुमचं उत्तर करेक्ट येत आहे की नाही सगळ्यात पहिल्यांदा बघा. ठीक आहे, त्याने काय लिहिलं आहे इथे आधी लिहून घेऊया. एक्स प्लस वाय जे आहे ते एक्स प्लस वाय आहे ना, एक्स प्लस वाय आहे ते 5 दिवसामध्ये काम करतात, म्हणजे आपण 1/5 आपण म्हणू शकतो. त्यानंतर जे वाय प्लस जे झेड आहे ते किती दिवसात काम करत आहे, 1/6 दिवसात काम करत आहेत. ते 6 डेजमध्ये काम करतात, म्हणजे एक काम डेलीचं काम करायला त्यांना 1/6 एवढ्या पार्टमध्ये करतील. आणि झेड प्लस जो एक्स आहे ते 15/2 म्हणजे 2/15 ह्याच्यामध्ये ते काम करते. म्हणजे सपोज आपण डेजमध्येच कन्सिडर करूया, इझिली ते बरं पडेल. हे सगळे मिळून 5 डेजमध्ये ते कंप्लीट करत आहे.
त्यानंतर हे आहे ते 6 डेज आहेत आणि हे 7.5 डेज आहेत. ओके, एवढं काम करतात ते. तर आपण काय कन्सिडर करू, सपोज त्यांना आपण बुक्स कन्सिडर करू, त्यांना 30 नंबर ऑफ बुक्स जर त्यांना क्रिएट करायची आहेत, 30 बुक प्रत्येकाला बनवायची आहेत. आणि हे काय करतात, काम करायला ते लोक 5 दिवस लावतात. म्हणजे हे एका दिवशी 6 बुक्स बनवतील हे लोक, 6 बुक्स पर डे बनवतील हे लोक जे आहेत ते, एक्स आणि वाय मिळून. त्यानंतर हे जे आहेत वाय प्लस झेड हे किती म्हणजे, सपोज त्यांना 30 बुकं बनवायचे, हे सगळ्याचं सगळं टार्गेट ह्या दोघांना करायचं आहे आणि त्यांना ते जे टार्गेट आहे ते कंप्लीट करायला त्यांना 5 दिवस लागत आहेत. म्हणजे 30 बुकं बनवायला त्यांना 5 दिवस लागत आहेत. तर ते पर डेला म्हणजे प्रत्येक दिवशी 6 बुक्स बनवतील. दुसरं, वाय प्लस झेड हे कुठलंही काम आपण त्यांना काम दिलं 30 बुक्स बनवायचं, तर ते 6 दिवसात ते दोघं मिळून काम करत आहेत. याचा अर्थ ते प्रत्येक दिवशी फक्त 5च बुक्स बनवत आहेत, 5 बुक्स पर डे. ओके, आणि जे एक्स आणि झेड दोघं मिळून जर काम केलं तर ते 7.5 दिवस लावत आहेत ते काम कंप्लीट करायला. तर जर 30 बुक्स त्यांना बनवायचे आणि 7.5 दिवस लागत आहेत, याचा अर्थ ते प्रत्येक दिवशी फक्त 4च बुक बनवतं. मी काय करतो, 30ला फक्त त्या नंबरने डिवाइड करतो, 30 भागिले 7.5 केलं तर तुमच्याकडे उत्तर येईल 4. ओके, तर जर आता हे सगळं आपण ॲडिशन केली, सगळे एकत्र मिळून जर काम केलं तर किती होतील. सो 2x प्लस 2y प्लस 2z, हे 2x प्लस 2y प्लस 2z काय केलं म्हणजे x प्लस वाय अधिक y प्लस झेड अधिक झेड प्लस एक्स. तर प्रत्येक वेळेला x 2 वेळा आला आहे, y 2 वेळा आला आहे आणि z 2 वेळा, हे सगळ्यांची मी ॲडिशन केली. ठीक आहे, तर हे किती होतील, हे सगळेजण एकत्र काम केलं तर 6 प्लस 5 म्हणजे किती आले 11 आणि 4 15. हे सगळे जर होईल तर 15 बुक्स पर डे, 15 बुक्स पर डे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये 2 कॉमन आहेत. ओके, सो एक्स प्लस वाय प्लस झेड हे डिवायडेड बाय मला 2 करायला लागेल. म्हणजे हे तिघंजणं जर एकत्र काम केलं तर 7.5 बुक्स पर डे हे लोक बनवतील. तर ह्याच्यापैकी एक्स प्लस वायची व्हॅल्यू जर आपण टाकली, किती बुक्स बनवतात ते 6 बुक्स बनवतात एक्स प्लस वाय. तर त्याच्यावरून आपल्याला रिमेनिंगची व्हॅल्यू मिळेल. एक्स प्लस वायची व्हॅल्यू टाकली जर मी इथे 6 सपोज, प्लस जर मी इथे केलं झेड तर हे होईल 7.5 बुक्स पर डे. ओके, म्हणजे ह्याच्यावरून मला झेडची व्हॅल्यू मिळेल. झेड किती बनवेल एका दिवसात 1.5. ओके, त्यानंतर झेडची व्हॅल्यू जर आता आपण दुसऱ्या ह्याच्यात टाकली, झेडची व्हॅल्यू कुठे टाकली, इथे वायमध्ये टाकली, तर 5b मायनस 1.5 म्हणजे वायची व्हॅल्यू मला मिळेल 5 मायनस 1.5 म्हणजे येईल 3.5 बरोबर. आणि ह्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू मिळेल, एक्सची व्हॅल्यू किती 4, एक्सची व्हॅल्यू 4 वजा 1.5 म्हणजे किती होईल हा 2.5. एवढं मला उत्तर मिळेल. त्याच्यामध्ये ते क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, इन हाऊ मेनी डेज वाय एक्स प्लस वाय प्लस झेड टुगेदर कंप्लीट द वर्क. ओके, त्याने डायरेक्टली हेच विचारलं आहे ना, सॉरी कुठे गेलं ते, हां, एक्स प्लस वाय प्लस झेड तिघंजणं मिळून किती दिवसात ते काम करतील. ओके, आपल्याला फक्त एवढ्यापर्यंत विचारायचं होतं, एवढंच क्वेश्चन विचारलेलं, आपण पुढे एक्स्ट्रा सॉल्व केलं. ओके, तर तिघंजणं मिळून काम करतील, 7.5 बुक्स पर डेमध्ये बनवत आहेत, तर त्यांना 30 बुक्स बनवायला किती दिवस लागतील, तर 30 बुक्स बनवायला 30 भागिले 7.5 पर बुक्स विच इज इक्वल टू 4 डेज त्यांना लागतील. म्हणजे 4 दिवसांमध्ये ते काम फिनिश करून टाकतील जर तिघंजणं एकत्र मिळून त्यांनी काम केलं तर. ओके ओके, सो अशा वेळेला आपण एक्स्ट्राचं सॉल्व करत बसलो. तुम्हाला एक्सप्लेन करण्यामध्ये फ्लोमध्ये मी प्रत्येकाची व्हॅल्यू काढून दाखवली, पण त्यांनी फक्त आपल्याला एवढंच विचारलं होतं की तिघंजणांनी जर एकत्र काम केलं एक्स प्लस वाय प्लस झेड तर ते किती दिवसात काम करतील. जर त्यांना 30 बुक बनवायचं काम केलं आहे, काम आहे त्यांना 30 बुक्स बनवायचं आणि ते प्रत्येक दिवसाला 7.5 बुक्स बनवत आहेत, तर 4 डेजमध्ये ते 30 बुक्स बनवून रेडी होऊन जातील. तुम्हाला एक बेसिकली हे जे डेज दिलेले असतात किती डेजमध्ये कंप्लीट करतील त्याचा LCM फाइंड आउट करायचा असतो आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, आता 5, 6 आणि 7.5 ह्याचा जो कॉमन फॅक्टर जो बनेल ह्याच्यामध्ये तो 30 आहे, म्हणजे LCM जो आहे तो, म्हणजे हे 30ने प्रत्येक नंबरला हा व्यवस्थित भाग जाईल आणि आपल्याला होल डिजिट मिळेल. तर त्यामुळे हे त्याचं करेक्ट उत्तर येईल 4 डेज. ओके, हा झाला आपला क्वेश्चन 5 इंटेलिजन्सपैकी. आता जाऊया आपण टेक्निकलच्या क्वेश्चन्सकडे. टेक्निकलचे क्वेश्चन्स बघूया. जसं आपला सिलेबस आहे जो आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे त्याच्याप्रमाणे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इथे घेतलेले आहेत. सो क्वेश्चन नंबर 1 इज विच सिस्टीम एन्श्युअर्स द विंड टर्बाइन ऑलवेज फेसेस द विंड डिरेक्शन.
कुठली सिस्टीम आहे ज्याच्यामुळे विंड टर्बाईनचा जो काय वरचा जो टॉप असतो तो नेहमी विंडच्या डिरेक्शनला फेस करून राहतो. पिच कंट्रोलमुळे, ब्रेकिंग सिस्टीममुळे, गिअरबॉक्समुळे, यॉ सिस्टीममुळे की ट्रान्सफॉर्मरमुळे. ओके, तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे यॉ सिस्टीममुळे. यॉ सिस्टीम म्हणजे जो नेकच्या इथे एक मेकॅनिझम प्रोव्हाइड केलेलं असतं ज्याच्यामुळे ज्या डिरेक्शनने विंड असतो त्या डिरेक्शनला ते प्रॉपर हा जो वरचा आपला राईट साईडला इथे दिसतोय हा जो पार्ट आहे हा त्या डिरेक्शनमध्ये मूव्ह करतो. सपोज आता ह्या डिरेक्शनमध्ये विंड येते तर इकडचा जो पार्ट आहे यॉ सिस्टीममध्ये जो आहे तो अख्खाच्या अख्खा जो नेक आहे तो त्याला फिरवतो आणि ज्या डिरेक्शनने विंड येते तिथून त्या डिरेक्शनला आणून ठेवतो जेणेकरून तो मॅक्झिमम इलेक्ट्रिसिटी आहे ते जनरेट करण्यासाठी हेल्प करू शकतो. तर त्यामुळे यॉ सिस्टीम ह्याचं करेक्ट उत्तर येतं. ह्याच्या व्यतिरिक्त पीच कंट्रोल सिस्टीम काय दिलं आहे तर हे जे ब्लेड्स दिसतात इथे हे ब्लेड्स जर ट्विस्ट पण करू शकता पर्टिक्युलर अँगलप्रमाणे, ज्याप्रमाणे वाऱ्याची डिरेक्शन असते त्याप्रमाणे हे स्वतः पण इथे पण तुम्हाला असं सर्क्युलर पार्ट दिसतोय बघा इथे आतमध्ये, हे पण रोटेटिंग होऊ शकतात. ज्याप्रमाणे डिरेक्शन असते, ज्याप्रमाणे फ्लो असतो त्याप्रमाणे मॅक्झिमम आउटपुट काढण्यासाठी ब्लेड्स जे फिरतात त्याला म्हणतो आपण पीच कंट्रोल. आणि जो हे नेक फिरतं किंवा हा कम्प्लीट हेड जो फिरतो त्याला आपण म्हणतो यॉ सिस्टीम. ओके, त्यासाठी विंड एनर्जी रिन्युएबलचा आपला पार्ट आहे जो डेफिनेटली बघून घ्या. विंड एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल, रिन्युएबलवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द झेनर डायोड इन अन इलेक्ट्रॉनिक सर्किट. झेनर डायोडचं काम काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप फेमस आहे. झेनर डायोडवर क्वेश्चन बऱ्याचदा विचारले जातात. तर झेनर डायोड आपण ॲज अ व्होल्टेज रेग्युलेशनसारखा किंवा व्होल्टेज रेग्युलेटरसारखा आपण त्याला यूज करतो. त्याचा जो काय व्होल्टेज आहे झेनर व्होल्टेज त्याला VZ आपण कन्सिडर करतो आणि हा रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये जेव्हा त्या ब्रेकडाऊन रिजनमध्ये जातो त्यावेळेला आपल्याला कॉन्स्टंट आउटपुट रेग्युलेटेड व्होल्टेज याला आपण म्हणतो. सपोज ह्याची व्हॅल्यू 5 व्होल्ट असेल. ओके, आणि व्होल्टेज डिव्हिजन रूलनुसार भले या रेजिस्टरच्या अक्रॉस 10 व्होल्ट जरी येत असेल. ओके, कन्सिडर करूया ॲज अन एक्झाम्पल. दिस इज 20 व्होल्ट. ओके, दिस इज 5 ओम रजिस्टर अँड दिस इज 5 ओम रजिस्टर. ओके, सो आयडियली हा जर 20 व्होल्ट आहे तर व्होल्टेज डिव्हिजन रूलच्या नुसार हा आणि हा या दोघांच्या अक्रॉस व्होल्टेज इक्वली डिवाइड व्हायला पाहिजे म्हणजे 10 व्होल्ट. ओके, पण जसा झेनर व्होल्टेज हा 6 व्होल्ट किंवा 5 व्होल्टपेक्षा ह्याच्या पॅरललमध्ये जास्त आहे तर ह्याला आउटपुटला आपल्याला 10 व्होल्ट मिळणार नाही, एक तर 6 व्होल्ट किंवा 5 व्होल्टच मिळेल. म्हणजे रेग्युलेट करतो हा फिक्स व्होल्टेज आउटपुटला रेग्युलेट करतो म्हणजे रेग्युलेटर. म्हणून व्होल्टेज रेग्युलेशनसाठी झेनर डायोड आपण यूज करतो. झेनर डायोडचे रिलेटेड आपण व्हिडिओज वगैरे बनवलेले आहेत आपल्या BMCJच्या प्लेलिस्टवर, तुम्हाला मिळून जातील बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते. ठीक आहे, क्वेश्चन 3 बघूया. व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द महाराष्ट्र रिजन अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966. ओके, तर आपल्या सिलेबसमध्ये MRTP असं त्याने दिलेलं आहे, MRTP ॲक्ट. तर MRTP ॲक्ट जर तुम्ही गुगल करून बघितले तर MRTPचे फुल फॉर्म भरपूर आहेत, पण माझ्या अकॉर्डिंग महाराष्ट्र रिजन टाउन प्लॅनिंग बिकॉज हा आपला पेपर जो आहे तो MMRDAशी रिलेटेड आहे. सो MMRDA इज अ डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ओके, तर त्याच्यासाठी टाउन प्लॅनिंग आणि महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट हे जास्त सुटेबल असू शकतं असं मला वाटतं, म्हणून आपण हा क्वेश्चन डिस्कस केला आहे. तुम्हाला काय वाटतं MRTP ॲक्टचं ॲक्च्युअलमध्ये त्यांनी काय दिलं असेल, बिकॉज त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेलं नाही आहे. बट सिन्स पेपर कोणाचं आहे, कोण कंडक्ट करते ते अकॉर्डिंग मला वाटतं की MRTP इज अ फुल फॉर्म ऑफ महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट बिकॉज MMRDAशी ते निगडीत आहे कुठे ना कुठे तरी. तर त्यामुळे त्याचे क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहे. सो महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्टचा मेन प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू रेग्युलेट द ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. नाही, हे तर येणार नाही, निगेटिव्ह सेंटेन्स दिसतं आहे. टू प्लॅन द डेव्हलपमेंट अँड अ यूज ऑफ द लँड इन रिजन्स. येस, हे असू शकतं. प्लॅनिंग आहे नावात, टाउन प्लॅनिंग आहे आणि महाराष्ट्र रिजनल दिलेला आहे तर हा ऑप्शन येऊ शकतो आणि तोच करेक्ट आहे. प्रोमोट टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर नाही. कंट्रोल इंडस्ट्रियल पोल्युशन अँड टू रेग्युलेट बँकिंग सिस्टम. बाकीचे ऑप्शन एकदमच वेगळे आहेत तर त्यामुळे ते उत्तर करेक्ट येणार नाही. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग बॉडीज इज कॉन्स्टिट्युएटेड अंडर द ॲक्ट फॉर रिजनल प्लॅनिंग. कुठली बॉडी आहे ती या ॲक्टच्या अंतर्गत येथे काम करते. म्युनिसिपल कॉर्पोरेशन, रिजनल प्लॅनिंग बोर्ड्स, फायनान्स कमिशन, इलेक्शन कमिशन की प्लॅनिंग कमिशन. ओके, तर आपण बाकीचे तर कन्सिडर करू शकतो की हे 3 तर येणार नाही. तुम्हाला डाऊट येईल तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा रिजनल प्लॅनिंग बोर्डमध्ये येईल. सिन्स इट इज MRTP म्हणजे रिजनल शब्द त्याच्यामध्ये आहे त्याच्यावरून आपण गेस करू शकतो की रिजनल प्लॅनिंग बोर्ड हे याचं करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, जाऊया पुढे. द ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर द क्रिएशन ऑफ न्यू टाउन्स थ्रू विच ऑथॉरिटी. या ॲक्टच्या अंतर्गत नवीन टाउन क्रिएशन ऑफ द न्यू टाउन्स म्हणून नवीन टाउन क्रिएशनसाठी कुठल्या ऑथॉरिटीकडून
परमिशन घेतली जाते किंवा कुठली ऑथॉरिटी त्याचं परमिशन देते. ग्रामपंचायत, म्युन्सिपल काउन्सिल, डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज, स्टेट बँक की जिल्हा परिषद. तर डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज म्हणजे ऑप्शन जो सी आहे ह्याचं करेक्ट उत्तर येईल. MMRDAचे जर फुल फॉर्ममध्ये बघितलं तर डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज, लास्टचे जे डी आणि ए आहे तो डेव्हलपमेंट ऑथॉरिटीजच आहे. ओके, तर त्याच्यामुळे हे उत्तर आपलं इथे करेक्ट येईल. आणि त्यावरूनच आपण सांगू शकतो की MRTP ही तो जो आपण बघितला महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग तो करेक्ट उत्तर येऊ शकतो. त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, आपण एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. पॉवर सिस्टीमचा ट्रान्समिशनमधला क्वेश्चन आहे. विच टाईप ऑफ ट्रान्समिशन टॉवर इज मोस्ट कॉमनली यूज फॉर 132 kV टू 220 kV लाईन्स. कुठला टॉवर यूज करतो मोस्टली, तर सस्पेन्शन जो टॉवर आहे तो आपण हाय व्होल्टेजसाठी किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेजसाठी आपण यूज करतो. सस्पेन्शन टॉवर आणि टेन्शन टॉवरमध्ये फरक काय आहे? सस्पेन्शन टॉवरमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे इन्सुलेटर जे स्ट्रिंग आहेत त्या अशा व्हर्टिकली कनेक्टेड आहेत. ओके, व्हर्टिकली कनेक्टेड दिसत आहेत. आणि टेन्शन टॉवरमध्ये या हॉरिझॉन्टली अशा कनेक्टेड दिसत आहेत. या अशा हॉरिझॉन्टली कनेक्टेड असतात. इथून अशी लाईन येते, इथे संपते ती, त्यानंतर इथून असं डायरेक्टली जम्प प्रोव्हाइड केलेला असतो आणि इन्सुलेटरच्या पलीकडे आणि हा असा बाहेर येतो. आणि ज्या सस्पेन्शन टॉवर आहेत त्या सरळ सरळ स्ट्रेट अशा सरळ निघून गेलेल्या आहेत. आणि तिसरा ह्या ट्रान्सपोजिशन टॉवर जो आपण कशासाठी वापरतो, तर ट्रान्सपोजिशनसाठी आपण तो वापरतो. त्याच्यामध्ये पोझिशन चेंज केली जाते, थर्डवरून फर्स्टवरून सेकंडवरून थर्डवर, बिकॉज ऑफ द कशामुळे येतं पॉवर सिस्टीम, त्याच्यासाठी रीड करा. ओके, द ओनली मुव्हिंग पार्ट ऑफ अ सेंट्रिफ्युगल पंप इज. पंप आणि पंपिंग सिस्टीम असं सुद्धा आपल्याला टॉपिक आहे. हे सगळे टॉपिक आपण आपल्या कोर्समध्ये कव्हर केलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कोर्स परचेस करू शकता. त्याच्या बाबतीत मी सगळं तुम्हाला हे सगळे क्वेश्चन झाल्यानंतर एक्सप्लेन करतो. ओके, सो सेंट्रिफ्युगल पंपमध्ये जो मुव्हिंग पार्ट असतो त्याला काय म्हणतो? डिफ्युजर, केसिंग, इम्पेलर, वॉल्यूट की सक्शन पाईप. तर त्याला आपण म्हणतो इम्पेलर. म्हणजे बेसिकली ते ब्लेड्ससारखं आपण दिसतं, जसं फॅनचे जे ब्लेड्स असतात तसं आपण कन्सिडर करू शकतो. सो इम्पेलर इट इज अ रोटेटिंग पार्ट यूज टू इन्क्रीज द प्रेशर ऑफ द लिक्विड, द हार्ट ऑफ द पंप with veins that spin to throw the fluid outward increasing its velocity आणि प्रेशर. ह्याच्यामुळे बघू शकतो आपण इथे बाहेरच्या साईडला असं जे पंपातून जे पाणी येते आपण वरती येतं इथे, ह्याच्यातून बाहेर येतो आणि असं फिरून आपल्याला जिथे हवं आहे एक्झिट पाईप तिथून आपल्याला मिळतं. तर हा जो इम्पेलर आहे तो बेसिकली ब्लेड्स असतात जे आपण फिरवतो. सो 3 टाईप ऑफ इम्पेलर बेस्ड ऑन द वेन्स, रेडियन वेन्स, बॅकवर्ड वेन्स आणि फॉरवर्ड. तर ज्या डिरेक्शनने ते कर्व केलेले असतात त्या हिशोबाने जे वॉटर आहे ते त्याच्यातून आउटलेट, म्हणजे क्लॉकवाईज असेल, अँटी क्लॉकवाईज असेल किंवा रेडियली आउटवर्ड, हे या प्रकार ह्याचे पडू शकतात. ठीक आहे. तर पंप आणि पंपिंग सिस्टीमसुद्धा बघून घ्या. ह्या रिलेटेड एक टॉपिक आपण रेसिप्रोकेटिंग पंप जो आहे तो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्कस केलेला आहे. मेडा म्हणजे महाऊर्जाच्या क्रॅश कोर्समध्ये आपण तो डिस्कस केलेला आहे, यूट्यूबवर मिळून जाईल. सो इम्पेलर ह्याचं करेक्ट उत्तर येईल. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. काय क्वेश्चन नंबर 8? लुमिनन्स इज एक्सप्रेस इन. इल्युमिनेशन रिलेटेड सुद्धा क्वेश्चन्स आपल्याला एक्सपेक्टेड आहेत, सिलेबसमध्ये दिलेला आहे. सो लुमिनन्स कुठल्या युनिटमध्ये दर्शवलं जातं? तर ही डायग्राम लक्षात ठेवली तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. लुमिनन्स फ्लक्स, लुमेन्समध्ये ते जो फ्लक्स आहे ते जेव्हा सरफेसवर पडतील त्याला आपण म्हणतो इल्युमिनन्स, जे आपण लक्समध्ये दर्शवतो, म्हणजे लुमेन्स पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर हे जे रिफ्लेक्ट होतात, ओके, ते आहे कॅन्डेलाज पर मीटर स्क्वेअरमध्ये आपण त्याला दर्शवतो, जे लुमिनन्स म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसतात. आणि लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे कॅन्डेलाज जे आहे आपला सॉलिड अँगल जो असा आपला असतो त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो. ओके, सो लुमिनन्स इज अ कॅन्डेला पर मीटर स्क्वेअर, हे याचं करेक्ट उत्तर येईल. ऑप्शन नंबर 4 करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न. ओके, 8 पोल DC जनरेटर हॅज अ सिम्प्लेक्स वेव वाउंड आर्मेचर containing 16 coils of 6 tons each. Flux per pole is 0.05 Weber. The machine is running at a 300 RPM. The induced armature voltage is. ओके, हा मशीन्समधला DC जनरेटरचा क्वेश्चन आहे. बॅक EMF ज्याला आपण म्हणू शकतो किंवा EMF जो जनरेटेड आहे इंड्यूस व्होल्टेज. ठीक आहे, त्याचं उत्तर किती येईल? सो फॉर्म्युला सेम राहतो, E इज इक्वल टू फाय पी एन बाय 60 इंटू 5 बाय 60 इंटू Z डिवायडेड बाय A. ओके, फ्लक्सची व्हॅल्यू त्याने डायरेक्टली दिलेली आहे. त्यानंतर P असतात नंबर ऑफ पोल्स, जे त्यांनी 8 पोल हे पण दिलेले आहेत. N इज अ स्पीड, रोटरचा स्पीड जो आहे तो 300 RPM दिलेला आहे. 60 इज अ कॉन्स्टंट. Z आहे ते नंबर ऑफ कंडक्टर्स आहे. ओके, तर नंबर ऑफ कंडक्टर्स फाइंड आउट करण्यासाठी काय असतं तुमचं? नंबर ऑफ कॉईल
मल्टिप्लाय बाय तुमचे नंबर ऑफ टर्न्स इन ईच कॉईल. ओके, सो नंबर ऑफ 16 कंडक्टर्स मल्टिप्लाय बाय 6 हे तुमचे येईल टोटल नंबर ऑफ टर्न्स. ओके, हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर म्हणजे टोटल 16 कॉईल आहेत आणि प्रत्येक कॉईलमध्ये टोटल 6 टर्न्स आहेत. तर असे टोटल टर्न्स किती होतील, तर 16 गुणिले 6 हे तुमचे टोटल टर्न्स येतील आणि प्रत्येक टर्नमध्ये 2 कंडक्टर असतात. सो तुम्हाला कंडक्टर फाइंड आउट करायचे तर टर्न मल्टिप्लाय बाय तुम्हाला 2 करावं लागेल. तर आपल्याला ही झेडची व्हॅल्यू अशी मिळेल 16 गुणिले 6 गुणिले 2 म्हणजे 16 गुणिले 12 आणि डिवायडेड बाय ए काय असतं, नंबर ऑफ पॅरलल पाथ्स. जर ती वेव्ह वाइंडिंग असेल तर किती असतं 2 आणि जर ती लॅप वाइंडिंग असेल तर ए आणि पी म्हणजे ए इज इक्वल टू पी अशी त्याच्यामध्ये व्हॅल्यू असते. ओके, सो इथे येईल 2, ह्याचं करेक्ट उत्तर येईल 2 म्हणजे एची व्हॅल्यू इथे येईल 2. ठीक आहे, सो 5pnची व्हॅल्यू डायरेक्टली भरून या 0.05 मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ पोल्स इज 8, नंबर ऑफ कंडक्टर एन इज स्पीड डिवायडेड बाय 60 मल्टिप्लाय बाय झेडची व्हॅल्यू आहे 16 गुणिले 6 गुणिले 2 करतो 12 भागिले एची व्हॅल्यू आहे 2. ओके, हे तुम्ही मल्टिप्लाय करत गेला तर तुम्हाला डायरेक्टली उत्तर येईल. तुम्ही उत्तर फाइंड आउट केलं तर ते तुम्हाला मिळेल 192 वोल्ट. ऑप्शन नंबर जो डी आहे तो करेक्ट उत्तर येईल. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे, तुम्ही इथल्या इथे कॅन्सल आउट करू शकता गोष्टी. ओके, जास्त कठीण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नाही आहे, इझिली होऊ शकतं म्हणून मी आता दाखवत नाही आहे, नाहीतर व्हिडिओ खूप जास्त मोठी होईल. पण विदाउट कॅल्क्युलेटर आरामात होऊ शकतं. अँड द लास्ट क्वेश्चन इज इन इन्सुलेटर स्ट्रिंग हॅज अन स्ट्रिंग एफिशियन्सी ऑफ 100%. व्हॉट डज दिस इम्प्लाय. जर इन्सुलेटर स्ट्रिंगची स्ट्रिंग एफिशियन्सी 100% असेल तर याचा अर्थ काय असतो, इन्सुलेटर स्ट्रिंग डिफेक्टिव्ह आहे का नाही. इफिशियन्सी जेवढी जास्त इन्सुलेटर स्ट्रिंगची तेवढं आपण म्हणू शकतो की तो हायली इफेक्टिव्ह आहे किंवा त्याचं जे व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन आहे ते इक्वल आहे असं आपण म्हणू शकतो. स्ट्रिंग एफिशियन्सी इज व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग डिवायडेड बाय एन इंटू व्होल्टेज अक्रॉस द डिस्क नियरेस्ट टू द कंडक्टर. कंडक्टरच्या जो जवळ जो डिस्क असतो त्याच्यावर जास्त व्होल्टेज स्ट्रेस असतो आणि जो त्याच्यापेक्षा लांब असतो त्याच्यावर व्होल्टेज स्ट्रेस कमी असतो. सो आपण म्हणू शकतो स्ट्रिंग एफिशियन्सी इज 100%. दॅट मीन्स व्होल्टेज इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस ऑल द इन्सुलेटर डिस्क. ऑप्शन काय येईल, इन्सुलेटर डिस्क डिफेक्टिव्ह नाही. इन्सुलेटर स्ट्रिंग इज हायली इफिशियंट, हो हे येऊ शकतं. स्ट्रिंग एफिशियन्सी इज इनकरेक्ट नाही. इन्सुलेटर स्ट्रिंग हॅज नो ब्रेकडाऊन आणि हाय ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. ऑप्शन जो बी आहे तो ह्याच्यामध्ये आपला जास्त सुटेबल ऑप्शन येऊ शकतो. सो स्ट्रिंग एफिशियन्सी फक्त न्यूमरिकलवर नाही आहेत, तुम्हाला त्याचा अर्थसुद्धा समजता आला पाहिजे की स्ट्रिंग एफिशियन्सी म्हणजे एक्झॅक्टली ते लोक काय विचारतात. स्ट्रिंग एफिशियन्सी हा कन्सेप्ट कशासाठी वापरला जातो आणि त्याचा काय अर्थ आहे ते. ठीक आहे, तसे टेक्निकलचे आपण 10 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. मोस्टली मेजर पोर्शन सिलेबस कव्हर करायचं याच्यामध्ये ट्राय केलेलं आहे. टेक्निकल नॉन टेक्निकल कव्हर करून आपण हे क्वेश्चन सिरीज बनवलेली आहे. कशी वाटली मला नक्की खाली कमेंट्समध्ये कळवा आणि 30 आउट ऑफ तुमचा स्कोअर किती आला हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला प्रिपरेशनमध्ये अजून काय काय हवं आहे ते. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून जर कुठले टॉपिक हवे असतील किंवा जर तुम्हाला कंप्लीट कोर्स हवा असेल तर आपल्या अमेझिंग इंजिनियर्स या ॲपवर आपण डेडिकेटेड एक कोर्स बनवलेला आहे. MMRDA प्लस NMMC हा कंबाईन कोर्स आहे बिकॉज दोघांमध्ये सिलेबस ऑलमोस्ट सेमच आहे असं आपण म्हणू शकतो. जे पोर्शन एक्स्ट्रा टॉपिक आहेत ते याच्यामध्ये आपण ॲड करू. त्याच्यासमोर आपण त्याचं लिहिलेलं आहे की हा MMRDAसाठी आहे, NMMCसाठी आहे. डिफरंट जर काय असेल तर कोर्स दोन्ही तुम्ही परचेस करू शकता. 6 मंथ्स 3 मंथ्स 1 मंथ अशी डिफरंट व्हॅलिडिटी आहे. तुम्हाला हवं ते डेफिनेटली चेकआउट करू शकता. ह्या व्यतिरिक्त जर अजून कुठले तुम्हाला टॉपिक हवे असतील, MRTP रिलेटेड जर तुम्हाला स्पेसिफिकली सेपरेट व्हिडिओ हवी असेल मला खाली कमेंट्समध्ये नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुमचा स्कोअर किती आला ते आउट ऑफ 30 हे सुद्धा मला सांगा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिकसोबत.